पण फ्रीस्टाईल फुटबॉल हा स्किल्स मी ज्यावेळी लोकांच्या जाऊन करत होतो त्यावेळी माझे लोक चेष्टा करायची. आणि राहिलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हे मी कुणालाच सांगितलं नव्हतं, फक्त मला आणि माझ्या मोठ्या भावामध्येच माहित होतं, कारण की माझ्यावरती विश्वास कोण करत नव्हतं. हातांच्या बोटांवरती असा जास्त वेळ फिरवायचा, पण असा मी 1.5 तास फुटबॉल फिरवला होता. पण काही टेक्निकल गोष्टी गिनीज बुकच्या मला माहिती नसल्यामुळे ते वर्ल्ड रेकॉर्ड 1.5 तास फुटबॉल फिरून रिजेक्ट झालं. हार न मानता मला सपोर्टला मित्र होते, भाऊ होता आणि काही लोक कौतुक करणारे पण होते. त्या गोष्टींच्यावरती मी लक्ष दिलं आणि ठरवलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचं. नमस्कार, मी प्रणव अशोक भोपळे, कोल्हापूरमधल्या वडंगे गावातील फ्रीस्टाईल फुटबॉल खेळाडू. आजपर्यंत या खेळामध्ये मी 4 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. शाळेला मी कोल्हापूरमध्ये होतो, त्यामुळे फुटबॉलची आवड आणि फुटबॉल हा खेळ मला कोल्हापूरमध्येच समजला. त्यानंतर मी फुटबॉल या खेळामध्ये करिअर करायचं ठरवलं होतं, पण घरच्यांना मी सांगितलं नव्हतं, कारण मला भीती वाटत होती घरचे सपोर्ट करतील का नाही यामुळे. पण नंतर मला फुटबॉलची आवड एवढी लागली की शिक्षणासोबत मला फुटबॉल खेळायला जास्त आवडायला लागला. मग माझं ड्रीम होतं की टीम इंडियासाठी रिप्रेझेंट करायचं. त्या दृष्टिकोनाने मी तयारी चालू ठेवली, पण त्यामध्ये मला सपोर्ट फारसा मिळाला नाही. मग मी युट्यूबवरती फुटबॉलचे व्हिडिओज बघत होतो आणि फुटबॉलचे स्किल्सचे व्हिडिओ पण बघत होतो. मग एक दिवस मी एक स्किल फुटबॉलचे युट्यूबवरून मी शिकलं आणि माझ्या मोठ्या भावाला दाखवलं आणि तिथून माझी जर्नी सुरुवात झाली. आणि ते स्किल एकदम व्यवस्थित केलं होतं. आणि फुटबॉल फ्रीस्टाईलमध्ये करिअर करण्यासाठी किंवा खेळाला प्रमोट करण्यासाठी मला माझ्या मोठ्या भावाने त्यावेळी चांगला सपोर्ट केला की तू हे विदाउट कोच, म्हणजे कोणताही कोच नसताना तू फुटबॉलची स्किल चांगले शिकू शकतोयस. भविष्य काय होणार होतं हे माहित नव्हतं, पण काय ते चांगलं करतोय म्हणून मला त्यावेळी मोठ्या भावाने यामध्ये सपोर्ट केला होता. आणि राहिलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हे मी कुणालाच सांगितलं नव्हतं, फक्त मला आणि माझ्या मोठ्या भावामध्येच माहित होतं, कारण की माझ्यावरती विश्वास कोण करत नव्हतं. फुटबॉल हा खेळ लोकांना आवडत होता, पण फ्रीस्टाईल फुटबॉल हा स्किल्स मी ज्यावेळी लोकांच्या जाऊन करत होतो त्यावेळी माझे लोक चेष्टा करायची, म्हणजे हे काय करतोय, काय फुटबॉल नाचवतोय, असं लोकांच्या व्हायचं. त्यामुळे मला निगेटिव्हिटी या स्पोर्ट्समध्ये पहिल्यांदा यायची, त्यामुळे मला भीती वाटायची. पण मी हार न मानता मला सपोर्टला मित्र होते, भाऊ होता आणि काही लोक कौतुक करणारे पण होते. त्या गोष्टींच्यावरती मी लक्ष दिलं आणि ठरवलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची माहिती मला कोणीही सांगत नव्हतं. मग मी आणि माझ्या मोठ्या भावाने युट्यूब आणि गुगलवरून जे काय आम्हाला माहिती मिळेल ते आम्ही गोळा केली आणि 2019ला मी पहिला वर्ल्ड रेकॉर्डचा अटेम्प्ट केला होता, जे की फुटबॉल आपल्या हातांच्या बोटांवरती असा जास्त वेळ फिरवायचा. पण असा मी 1.5 तास फुटबॉल फिरवला होता, पण काही टेक्निकल गोष्टी गिनीज बुकच्या मला माहिती नसल्यामुळे ते वर्ल्ड रेकॉर्ड 1.5 तास फुटबॉल फिरून रिजेक्ट झालं. 2020ला मी परत नवीन अप्लाय केलं आणि तोपर्यंत लॉकडाऊन आलं. आणि त्यावेळी अशी कंडिशन झाली होती की मेंटली पण मी डिस्ट्रॅक्ट झालो होतो, फिजिकली व्यवस्थित माझं होत नव्हतं आणि गेम मधल्या टेक्निकल गोष्टी पण यामुळे मला व्यवस्थित समजत नव्हत्या. तरी पण मी स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट केले, चुका लक्षात घेतल्या, वहीत नोट डाऊन केलं आणि जवळपास मी 6 महिन्यानंतर थोडंसं वातावरण व्यवस्थित झाल्यानंतर मी पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा अटेम्प्ट केला, जो होता की गुडघ्यावरती बॉल जास्तीत जास्त वेळ बॅलन्स करायचा. आणि असा मी अटेम्प्ट केला. 4 मिनिट 27 सेकंदाने माझं पहिलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं, जे की मी बांगलादेशच्या मुलग्याचं रेकॉर्ड ब्रेक केलं. त्यानंतर मी कपाळ आणि नाकांवरून 30 सेकंदांमध्ये जास्तीत जास्त वेळा फुटबॉल फिरवायचा असं वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. ते पण झालं व्यवस्थित. त्यानंतर मी ठरवलं की दोन्ही हातांवरून 360 डिग्रीमध्ये बॉल फास्ट फिरवायचा 1 मिनिटामध्ये. ते पण रेकॉर्ड चांगलं सक्सेसफुल झालं. त्यानंतर मला परत वाटलं की अजून एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करूया, की कपाळ आणि नाकावरून 1 मिनिटामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं. ते पण वर्ल्ड रेकॉर्ड मी मागच्या 2025 मध्ये व्यवस्थितरित्या पार केलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा एक माझ्या खेळातील भाग आहे आणि माझे स्वप्न मोठे आहेत. येणाऱ्या काळात मला देशासाठी भरपूर गोष्टी करायच्या आहेत आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मी करायची ही कन्सेप्ट सुरू केली, कारण येणाऱ्या पिढीला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या पाहिजेत. आणि स्वतः पण माझे स्वप्न मोठे असल्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही माझी पहिली पायरी आहे. या खेळामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड्स करत असताना फॅमिली सोबत माझ्या मित्रांचाही सपोर्ट भरपूर होता. त्याचबरोबर आदरणीय संजय घोडावत साहेब आणि आदरणीय विनायक भोसले साहेब यांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि भरपूर मदत केली. आजही ते करत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर आणि आपलं वडंगे गाव यांचाही सपोर्ट मला भरपूर आहे. आता मला सध्या भरपूर लोक माझे कौतुक करत आहेत आणि सोशल मीडियावरून तर भरपूर मला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला येणाऱ्या काळामध्ये देशासाठी काहीतरी करण्यासाठी
भरपूर प्रेरणा आणि उत्साह मिळत आहे. आणि ज्या ज्यावेळी मी कोल्हापूरच्या बाहेर जातोय त्यावेळी लोक मला हा कोल्हापूरचा फ्रीस्टाईल फुटबॉलर आहे असं मला ओळखतात. आणि ज्यावेळी ते शब्द माझ्या कानावरती येतात त्यावेळी ती फिलिंग एक नंबर असते. म्हणजे असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं केलंय, ही फिलिंग मला त्यावेळी येते. जसं की आता फिफा वर्ल्ड कप सुरू आहे, त्या खेळांमध्ये पण कशी प्रत्येक प्लेअरला व्यवस्थित मेहनत घ्यावी लागते, मेंटली, फिजिकली, ग्राउंडवरच्या टेक्निक्स. तसंही माझ्या या फ्रीस्टाईल फुटबॉल स्पोर्ट्समध्ये पण सेम तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे तुमच्या डाएट पासून ते तुमच्या स्किल्स पासून, जेवढे तुम्ही चांगले स्किल्स करणार, जेवढे तुम्ही स्वतःला वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करणार स्किल्स मध्ये, तेवढे तुम्ही समोरच्यांना बाहेर दिसणार. कारण ह्या स्पोर्ट्समध्ये बॉल जमिनीवर न टच होता तुम्हाला फक्त बॉडीवरती बॅलन्सिंग करून वेगवेगळे स्किल्स करायचे असतात. आणि सध्या या स्पोर्ट्समध्ये नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन होतात भारतामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलच्याही कॉम्पिटिशन होतात. त्यामुळे हा एक स्पोर्ट्स आर्ट पण आहे आणि हे एक करिअर म्हणून पण बघितलं जाते. जसं की माझी पण तयारी यासाठी सुरूच आहे. फिफा वर्ल्ड कप जरी चालू असला तरी माझ्या फ्रीस्टाईल फुटबॉलसाठी ची तयारी सध्या सुरू आहे. आपल्या देशासाठी आणि कोल्हापूरसाठी येणाऱ्या काळात भरपूर वेगवेगळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तर मला करायचे आहेतच, पण त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला आपल्या कोल्हापूरचं नाव आणि देशाचं नाव रिप्रेझेंट करायचं आहे आणि ती ट्रॉफी मला जिंकायची पण आहे. आणि त्यासाठी मी रोज मेहनत घेत आहे. डेली माझी 8 ते 10 तास प्रॅक्टिस सुरूच आहे आणि एक ना एक दिवस तेही स्वप्न माझं पूर्ण होणार.